मध्ये आणि ओ माय गॉड सी अच्छा गुड काय काय बापरे ओ माय गॉड देयर इज दूर 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 पळत आला ब वर्गातला होता तो आणि तो डायरेक्ट माझ्या डोक्यावर धडकला म्हणजे मी जस्ट बाहेर यायला आणि त्याने पळत यायला त्याचं डोकं आय थिंक माझ्या इतका येत होता तो त्याचं डोकं जे लागलं मला डायरेक्ट कोच पडली इतक्या जोरात माझा अख्खा मेंदू हल्ला ची मला आठवण आहे जी माझ्या चेहऱ्यावर नमूद झालेली अशी आठवण आहे. सो माझ्या इथे असे 2 मार्क तुम्हाला दिसतात. अटेन्शन मिळण्याची सवय आहे का तुला की लहानपणापासून की काय म्हणजे लव्ह ट्रायंगल चा भाग खरं तर तुम्ही कधीच असू नये रिअल लाईफ मध्ये कारण तसा लव्ह ट्रायंगल एक तर बनूच नाही. क्लॅरिटी इतकी असावी की आधी एक सिनारिओ सॉल्व्ह करावा आणि मग दुसरा सिनारिओ बनवावा पण गोष्टी आपल्या हातात नसतात. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी आले अबोल प्रीतीची अजब कहाणी मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत अजिंक्य. अजिंक्य कसा आहेस? मी खूप मस्त आहे, तुम्ही कशा आहात? मी पण मस्त आहे, चिल मूड मध्ये दिसतोय. खरं तर इंटरव्ह्यू वगैरे करण्याची गरज नव्हती पण तरी पण त्याला पकडून आणलंय. आय नो आज शूटिंग व्यतिरिक्त सगळेजण फिरायला चाललेत पिकनिकला. सो किती एक्साइटमेंट आहे? खूप जास्त, बिकॉज आय थिंक ही फर्स्ट अँड आय होप नॉट लास्ट असेल बट फर्स्ट तर आहेच. पूर्ण टीम एकत्र जाते सो इट्स अ गुड फिलिंग. एका अर्थी आपण फॅमिली बनलेलो असतो ना इथे. सो या सो आता हे विचारायचं की पिकनिक म्हटल्यानंतर आपलं लहानपणीच असतं की आई बाबा सोडायला येतात आपल्याला किंवा काहीतरी एक कोअर मेमरी असते. तुझी आहे का पिकनिक म्हटल्यानंतर की आदल्या रात्री झोपच लागत नाही बाबा हे घेऊ का ते घेऊ काय काय सो असं आहे? मी अच्छा सॉरी मला असं वाटलं इथे मला माझं पर्सनल माईक आहे ना मी म्हणून तुमचा माईक घेऊन आलो. एक्स्ट्रीमली सॉरी या सी मी पिकनिकच्या मूड मध्ये इतकं गेलोय की मला रोजचं काम मी ऑलमोस्ट विसरलोय. बट येस पिकनिकची मला आठवण आहे जी माझ्या चेहऱ्यावर नमूद झालेली अशी आठवण आहे. सो माझ्या इथे असे 2 मार्क तुम्हाला दिसतात जे नंतर मी हॅरी पॉटर फिल्म पाहताना मला फुल असा हॅरी पॉटर वाला मार्क आहे की काय असं मी स्वतःला फील करून घेत होतो. सो 8वीला मला आठवतं मी पिकनिकला कर्नाटकाला जाणार होती आमची परभणीवरून पिकनिक सगळं हम्पी आणि हे सगळं कव्हर करण्यासाठी. आणि जसं तसं घरच्यांना मी मनवलेलं त्यावेळेला काहीतरी 3-3.5 हजार रुपये देऊन पिकनिकला पाठवत होते. आणि जसं तसं म्हटलं सगळे फ्रेंड्स जात आहेत सगळ्या क्लासमधले आणि असं सो यु नो स्टेटच्या बाहेर जाऊन दुसऱ्या ठिकाणी जायचं खूप एक्साइटेड होतो. कसं तरी त्यांना मी मनवलं होतं. पिकनिकच्या आय थिंक 4 दिवस आधी मी फीस पण भरली होती. आय थिंक 4 दिवस आधी मी वर्गामधून बाहेर येत होतो. 8वा ई वर्ग होता माझा. वर्गामधून मी बाहेर येतोय आणि एक मुलगा मला त्याचं नाव पण आठवतोय पण आता मी ते सांगत नाही. दूर 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 पळत आला ब वर्गातला होता तो आणि तो डायरेक्ट माझ्या डोक्यावर धडकला म्हणजे मी जस्ट बाहेर यायला आणि त्याने पळत यायला त्याचं डोकं आय थिंक माझ्या इतका येत होता तो त्याचं डोकं जे लागलं मला डायरेक्ट कोच पडली इतक्या जोरात माझा अख्खा मेंदू हल्ला. सो या तो अनुभव होता. आणि त्यानंतर मला ट्रिपला काही जाता आलं नाही बिकॉज घरचे बोलले जर तू इथेच धडपडतोय तर तिथे जाऊन कुठे विहीर असेल काही असेल असे सगळे घरच्यांचे समज होऊ लागले आणि माझी ती ट्रिप रद्द झाली. सो एकमेव ट्रिप ज्याला मी जाणार होतो त्याला मी नाही जाऊ शकतो. कसलं भारी पण तुझी अशी स्टेटच्या बाहेर वगैरे जायची ट्रिप. आम्ही आपल्या इथल्या इथेच वॉटर पार्क मध्येच जायचो यार. अरे मुंबईच्या बाहेर जायची काय गरज बाबा तुम्हाला. आम्ही परभणीमध्ये होतो आम्हाला. अच्छा म्हणून ओ माय गॉड. बरं आता सध्या या पिकनिक बद्दल विचारायचं झालं तर सगळ्यांकडे एक जबाबदारी असते की बाबा तू हे घेऊन ये किंवा तुझ्याकडनं हे तुझी काय तुझ्यावर काही जबाबदारी सोपवली आहे का की बाबा तू हे घेऊन ये किंवा काय. कारण येताना बघितलंय खूप मोठी बॅग घेऊन आलायस त्यामुळे सी बेसिकली आमच्या इथल्या सगळ्या महिला मंडळांनी मी असं ऐकलंय काल शूट करता करता की ज्यांचं पॅकअप झालं. मी एकटाच आणि 1-2 जण अजून शूट करत होतो काल लेट पर्यंत म्हणून मला आज सुट्टी आहे. तर त्यांनी महिला वर्गाने पूर्ण एक ग्रुप बनवलाय म्हणे व्हॉट्सअपवर आणि कोण काय खायला आणणार वगैरे हे सगळं तेच ठरवतायत आणि त्यांनीच खूप साऱ्या गोष्टी आणल्यात. मी खूप सारे चॉकलेट्स आणि ह्या गोष्टी ज्या मी खात नाही मला बर्थडेलाही खूप सारे मिळालेले चॉकलेट्स आणि माझ्याकडे ऑलरेडी घरी होते असे काही गोष्टी मी आणल्या आहेत. सो त्या मी शेअर करेन. मला असं कोणी स्पेसिफिकली समोर सांगितलं नाही कदाचित त्यांना माझ्याकडून अपेक्षाच नाही की हा काही आणेल. सो पण आमच्या इथल्या फिमेल ऍक्टर्सने आणि फिमेल वर्कर्सने खूप साऱ्या गोष्टी खाण्यासाठी घेतल्या आणि आमच्या सरांनी पण आणल्यात असं मला नुकतंच कळलं. बरं आता मालिकेविषयी थोडंफार की आम्हाला अशी कुणकुण लागली की काहीतरी ट्विस्ट येणार आहे. आता कुठे छान जवळीक होत होती हिरो हिरोईन मध्ये आणि ओ माय गॉड सी अच्छा गुड काय काय बापरे ओ माय गॉड देयर इज
खाकरा, देर आर सम वेफर्स आणि बरंच काही आहे. ते आमच्या आमच्या टीम साठीचं प्रेम आहे आणि आमच्या आजींनी ऍक्च्युली ही ट्रिप अरेंज केली आहे, म्हणजे ज्या जान्हवी ताई आहेत. थँक्यू. अजय मयकर ऑफकोर्स. सो आणि जान्हवी ताई ज्या आहेत आमच्या, ज्या माझ्या आजीचा रोल करतात, त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला की आपण 26 तारखेला का नाही जातोय कुठे, आणि मग एक एक करून मग जागा ठरली आणि पूर्ण टीम पहिल्यांदा एकत्र अशी जातीये. सो आणि सगळेजण येत आहेत. आय थिंक इथून तिथून एव्हरीबडी इज कमिंग. सो वी आर रिअली हॅपी टू मेक दिस ब्युटिफुल मेमरी. कसलं कमाल. पण आताच बघितलं आपण या सगळ्यावर फडशा पाडणार आहात. किती दिवसांची आहे की वन डेच आहे ट्रिप? 1.5 दिवसांची म्हणता, म्हणजे आता आम्ही निघू आणि उद्याचा दिवसही तिकडेच असू. सो या कमाल. म्हणजे आपल्याला स्टोरीज पडल्यावर कळणार आहे कुठे काय 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 असणार आहे, रील्स वगैरे बघायला मिळणार आहेत. होप सो. बरं, आता मालिकेविषयी की आम्हाला कुणकुण लागले, जसं की मी म्हटलं की काहीतरी ट्विस्ट येणार आहे आणि तुझ्या दोघांच्या तुम्हाला जवळीक आत्ता कुठे होत होती आणि अचानक काहीतरी तुझ्या आयुष्यात नवीन मुलगी येणार आहे असं आम्हाला कळलंय. सो प्रिपेअर्ड आहेस का यासाठी? प्रिपेअर्ड. लव्ह ट्रायंगलचा भाग खरं तर तुम्ही कधीच असू नये रिअल लाईफ मध्ये, कारण असा लव्ह ट्रायंगल एक तर बनूच नये. क्लॅरिटी इतकी असावी की आधी एक सिनारिओ सॉल्व्ह करावा आणि मग दुसरा सिनारिओ बनवावा. पण गोष्टी आपल्या हातात नसतात आणि मालिकेमध्ये हे लव्ह ट्रायंगल आता येतंय आणि आलंय आणि ते परफॉर्म करताना खूप मजा येणार आहे. फॉर द मोस्ट इम्पॉर्टंट किंवा मोस्ट फन फॅक्ट की जेव्हा भाऊसाहेब उभा असेल आणि जेव्हा नवं कॅरेक्टर, नवी मुलगी जी आहे जोजो नावाच्या कॅरेक्टरची, तिच्यात आणि माझ्यामध्ये जे काही सीन्स सपोज असतील आणि कुठेतरी मुद्दाम मी अफेक्शन जर दाखवणार असेल, ऑफकोर्स जोजोला हर्ट न होता भाऊसाहेबला दाखवण्यासाठी, म्हणजेच मयुरीला जळवण्यासाठी, ते सगळं परफॉर्म करताना आय थिंक खूप मजा येईल. बाकी मला पर्सनली लव्ह ट्रायंगलचा भाग होण्यात मजा अजिबात येत नाही, पण या स्क्रीनवर पाहायला लव्ह ट्रायंगल आय थिंक सगळ्यांनाच पाहायला आवडतं. हो, त्यानेच काहीतरी एकदम मजा येते, फोडणी टाकल्यासारखं. बरं, आम्हाला जोजोकडनं कळलंय तुझ्या लहानपणीची मैत्रीण आहे आणि ती अगदी तुझ्यावर काहीतरी असं तिला रिअल लाईफ. अरे नाही. हा, सो जोजोला कुठेतरी तुझ्याविषयी काहीतरी वाटतंय. सो असं मुलींचं अटेन्शन मिळण्याची सवय आहे का तुला, की लहानपणापासून की काय? म्हणजे असेल पण ना, खूप असतील. हो, सी जसं मी सांगितलं मी परभणीचा आहे, सो तिथे असं डायरेक्ट भेटणं आणि असं सगळं नसायचं. पण मी नेहमी स्टेजवर असायचो, नेहमी परफॉर्म करायचो, डान्स असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, सो त्यामध्ये मुली पण सोबत असायच्याच. सो येस, अटेन्शन असायचं, पण आय वॉज ऑलवेज अ व्हेरी गुड बॉय आय थिंक. सो आय थिंक हे जे काही मिथ आहे की मुलींना बॅड बॉयज आवडतात, आतापर्यंत तरी गुड बॉय बनून पण मला इनफ अटेन्शन मिळालं. बरं, ही जी की आहे ती अबोल प्रेमाची आहे कहाणी, त्यामुळे वन साइड लव्ह असतं, कधीतरी कुठेतरी आपल्याला क्रश येतो किंवा काय, नॉर्मल, वी आर ह्युमन्स, असतंच. सो तुला असं आहे का की क्रश आला होता आयुष्यात कधीतरी किंवा एखादी मुलगी आवडलेली पण अबोल राहिलंय? ते अबोल राहिलं या कारणासाठी कारण मला एमा वॉटसन आवडली होती, जी हॅरी पॉटर मध्ये हर्मायनी ग्रेंजर कॅरेक्टर करत होती आणि 4th पार्ट मध्ये गॉबलेट ऑफ फायर मध्ये तिची जी काही एंट्री आहे एका पिंक कलरच्या ड्रेस मध्ये. हॅव यू वॉच्ड हॅरी पॉटर? पाहिलंय तुम्ही? नक्की पाहाल. सो या अबोल प्रीतीची अजब कहाणी मालिका पण पहा. बट या, सो त्यामध्ये अबोलच राहणार ऑब्व्हियसली, कारण मी एमा वॉटसन पर्यंत मी कसा पोहोचू. पण माझी जी आता पुढची फिल्म येते 8 मार्चला, कन्नी नावाची, जी आम्ही लंडन मध्ये शूट केली. सो हॅरी पॉटर जिथे जिथे शूट झालाय तिथे तिथे मी जाऊन आलोय आणि लिटरली असं मंदिराच्या पाया पडावा तसा जाऊन मी ऑलमोस्ट स्पर्श करून आलोय, बिकॉज मला त्या मूवीने खूप इन्स्पायर केलं होतं. आणि पहिल्यांदा मला कळलं होतं की अरे, भारताच्या बाहेर पण कुठल्या अशा इंडस्ट्री आहेत, तिकडे पण ऍक्टर्स आहेत आणि तिकडे पण लोक ऍक्टिंग करतात. सो माझं असं स्वप्न होतं की तिकडे जाऊन काम करावं, अर्थात त्या फिल्म्स मध्ये पण काम करावं हा विचार होता. पण ऍटलिस्ट आपली फिल्म, आपल्या मातीतली फिल्म तिकडे जाऊन शूट करून येणं इथल्या भावनांसोबत, हा एक काहीतरी वेगळाच अनुभव होता. सो येस, क्रश मला एमा वॉटसन. बरं, आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत की आता काय बाबा जोजो येऊन काय धमाका करणार आहे, कारण की आम्ही फार रमलो होतो की बाबा छान राजवीर असा मस्त गुंतत चाललाय वगैरे. पण यार ठीक आहे, आता काहीतरी तडका हवाच मालिकेमध्ये आणि वी होप नवीन येणारा जो धमाका आहे तो मालिकेला कुठल्या कुठे पोहोचवेल. सो आम्ही खूप एक्साइटेड आहोत. तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आय होप आता मालिकेच्या निमित्ताने भेटलो, याआधी आपण फिल्मच्या निमित्ताने, वी नेव्हर नो आणखीन काय काय पाईपलाईन मध्ये आहे. सो वी आर एक्साइटेड. 2024 आय एम ऑल्सो व्हेरी व्हेरी एक्साइटेड अँड व्हेरी पॉझिटिव्ह.
सो प्लीज आमची मालिका पाहत राहा, जिचं नाव आहे अबोल प्रीतीची अजब कहाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता. आणि माझे पुढचे प्रोजेक्ट्स नाही असंच प्रेम देत राहा. थँक्यू. थँक्यू.